तर गुड मॉर्निंग मित्रांनो, परत आपल्या ब्लॉग मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, खूप दिवसानंतर आपला नवीन ब्लॉग येत आहे। तर आज आपण आपल्या मित्रांसोबत जाणार आहे भीमाशंकरला। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकरचं मंदिर आहे, खूप अतिशय सुंदर आहे आणि रोडने जाताना तुम्हाला अतिशय सुंदर व्ह्यूज दिसणार आहे। तर आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि एन्जॉय करा ब्लॉग। तुम्हाला भेटतो ऑन द वे। मित्रांनो, आपण भीमाशंकरच्या दिशेने रवाना झालेलो आहे। तसेच तुम्हाला भीमाशंकरला जाताना अतिशय सुंदर निसर्ग व त्याचा आनंद घेत तुम्ही भीमाशंकरला जाऊ शकता। भीमाशंकर हे पुण्यापासून 110 किलोमीटर आहे। तुम्ही बघू शकता निसर्ग अतिशय सुंदर आणि हिरवागार झालेला आहे। भीमाशंकरचा प्लॅन तुम्ही पावसाळ्यात करत असताना तर तुम्ही काळजीपूर्वक प्लॅन करा, कारण की भीमाशंकरच्या घाटामध्ये धुके व माकडं खूप असतात। तर मित्रांनो, भीमाशंकरला तुम्ही यायचा प्लॅन करत असताना पावसाळ्यामध्ये तर मी तुम्हाला एक सजेशन देतो की तुम्ही जेवढ्यात लवकर तुम्ही भीमाशंकरला येता तेवढ्यात लवकर तुमचं चांगलं दर्शन होईल, कारण की त्याच्यानंतर खूप गर्दी होते भीमाशंकरमध्ये। 10:30-11 नंतर तुम्ही लवकरात लवकर या आणि भीमाशंकर दर्शन घ्या आणि आपण भीमाशंकर तिथं पोहोचलेलो आहे। तर मित्रांनो, तुम्हाला गुप्त भीमाशंकरकडे जायचं असेल तर तुम्हाला एक मार्ग दाखवतो, कोणता मार्ग आहे, आणि तुम्हाला मी दाखवतो आपल्याला कुठं कसं जायचं आहे। तुम्ही मंदिराचं दर्शन करून आले, इकडनं तुम्ही मंदिराचं दर्शन करून येताना तुम्हाला असा बोर्ड दिसन आणि ह्या रस्त्याने तुम्हाला सरळ जायचं आहे। जेव्हा तुम्ही गुप्त भीमाशंकरकडे जाता त्या रोडने तुम्हाला असे मार्क वगैरे केलेले ऑरेंज कलरमध्ये असे दोरे वगैरे बांधलेले आहे। त्या रोडने तुम्ही सहज जाऊ शकता। खूप इझी रोड आहे, तुम्हाला पूर्ण रोड इझिली कळणार आहे। तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि गुप्त भीमाशंकरपर्यंत आपण जाऊच तर तुम्ही व्हिडिओमध्ये राहा आणि एन्जॉय करा। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथला वॉटरफॉल काय जबरदस्त आहे आणि अंदाज लावतो की याच्या खाली आपलं गुप्त भीमाशंकरचं मंदिर शिवलिंग दिसणार आहे। तर आम्ही प्रयत्न करतोय, भैया इकडून जायचे ट्राय करतात, आपण पण बघूया ट्राय करून। रिस्क नाही घ्यायची आपल्याला, पण तुम्ही पाण्याचा फ्लो बघू शकता कसला खतरनाक घेतला। तर मित्रांनो, 2.5 ते 2 किलोमीटरचा ट्रॅक करून आम्ही आलेलो आहे गुप्त भीमाशंकरच्या शिवलिंगपाशी। तर वॉटरफॉल तर तुम्ही बघितलं असताना एकदम जबरदस्त आहे। वॉटरफॉलच्या खाली गुप्त भीमाशंकरचं शिवलिंग आहे, तर तिथं आपण आता चाललेलो, तुम्हाला दाखवतो। अतिशय सुंदर जागा आहे आणि आम्ही जंगलामध्ये ट्रेकिंग करून आलो, खूप भारी आहे। तर तुम्हाला भेटतो खाली जाऊन, आता थोडा रिस्की आहे, तर जरा पावसामध्ये तर खाली जातो। तर हे बघू शकता, अशी नदी तुम्हाला लागन इथून वॉटरफॉलनी, इथून तुम्हाला असं खाली जायचं। इथून दमादमाने आपण खाली जाऊया आता। बघा, इथून असं खाली जायचं आहे त्या साईडने आपण आल्यावर। तुम्ही फ्लो बघू शकता वॉटरफॉलचा कितला जोरामध्ये आहे। तर मित्रांनो, जिथं ओम तुम्ही बघताय तिथं महादेवाचं शिवलिंग आहे, ह्यालाच म्हणतात गुप्त भीमाशंकर। तुम्ही वॉटरफॉलचा फ्लो बघू शकता, अतिशय सुंदर आहे आणि तुम्हाला मी झूम करून दाखवतो। बघा, तुम्ही हे बघू शकता, हे शिवलिंग वगैरे आहे, ते याला म्हणतात गुप्त भीमाशंकर। तर मित्रांनो, गुप्त भीमाशंकर अतिशय सुंदर होता तिथं, आणि तिथलं वातावरण आणि तिथला वॉटरफॉल अतिशय सुंदर खतरनाक होता। आता आपण चाललोय आपल्या दिशेने परत जंगलामध्ये ट्रॅक करता आपल्याला आपल्या परत दिशेने आपण चाललेलो आहे। तर तुम्ही नक्की इथं व्हिजिट करा, गुप्त भीमाशंकर अतिशय भारी आहे।